रेनकोट घालून कुठे निघालात मॅडम? चला जाऊया यांच्यासोबत. तर करायला आली मी माझ्या मिनी व्लॉगचा गाजावाजा. नमस्कार, मी पूजा. जाता जाता आम्हाला आमचे मसुगडेवाडीचे दादा भेटले. त्यांना भेटून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. सेल्फी व्हिडिओ मी कुठल्या पुलावर घेतला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आपली कोयना माय. मस्त पाऊस पडत होता, त्यामुळे आम्ही दोघं निघालोय कोयना परिसरातल्या ओझरडे धबधब्याला. आणि जाता जाता आम्हाला हे दादा भेटले जे आपल्या गावठी मॅटर वेब सिरीजचे चाहते आहेत. दुपारची वेळ झाली होती आणि मला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही कोयनेतल्या हॉटेल भाग्यश्री नाश्ता अँड कॅफेला थांबलो, जिथे मस्तपैकी फ्राईज, बर्गर, पिझ्झा भेटत होतं. माझ्या नवऱ्याने त्यांच्यासाठी पेरी पेरी फ्रेंच फ्राईज घेतले आणि मी माझ्यासाठी एक मस्तपैकी क्रिस्पी व्हेज बर्गर ऑर्डर केलेला. व्हेज बर्गर खूप चविष्ट होता आणि सुपर असा क्रंची होता. मला तर खूप आवडला म्हणून मी माझ्या नवऱ्यालाही सांगितलं की तुम्हीसुद्धा ट्राय करा. म्हणून माझ्या सांगण्यावरून त्यांनी तो बर्गर ट्राय केला आणि त्यांनाही खूप आवडला. बर्गर आणि फ्राईज खाल्ल्यानंतर आम्ही दोघांनी मस्तपैकी गरमागरम कॉफी घेतली, कारण की खूप थंडीचं वातावरण होतं. तर तुम्ही सुद्धा कोयनेला आल्यावर हॉटेल भाग्यश्री नाश्ता अँड कॅफेचा मेन्यू नक्की ट्राय करा. खाऊन झाल्यानंतर आम्ही दोघं निघालो पुढच्या प्रवासाला आणि जाता जाता आम्हाला वाटेत फक्त आणि फक्त पांढरे शुभ्र धबधबेच दिसत होते. कसला भारी दिसतोय हिरवाईने नटलेला आपला हा परिसर. ओझरडी धबधबा हा आपल्या सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या कोयनेच्या निसर्गरम्य परिसरात असलेला एक सुंदर असा धबधबा आहे. पाऊस पडल्यानंतर ओझरडे धबधबा जरा जास्तच सुंदर दिसायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या परिसरात स्वच्छ हवा, धुकं आणि शांत वातावरण असल्यामुळे ना निसर्गाचा अनुभव जरा जास्तच घेता येतो. सो फायनली आम्ही दोघं पोहोचलेलो ओझरडे धबधब्याजवळ आणि हा आहे आपल्या ओझरडे धबधब्याचा मेन गेट. आम्ही निघालो धबधब्याजवळ आणि जाता जाता सुद्धा आम्हाला आपल्या गावठी मॅटाचे काही चाहते भेटत होते. आणि हे बघा कसं बायकोला मागे ठेवून स्वतः पुढे पुढे जात आहे. जाऊ दे आता, काय म्हणायचं त्यांना पण. आणि इथे लक्ष द्या, कृपया स्वच्छता राखा. बरोबर आहे, आपला निसर्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आणि खरं सांगायचं तर ओझरडे धबधब्याला जाणं ही एक प्रकारची ट्रेकिंगच आहे. तुम्हाला माझ्याकडे बघून लक्षात आलंच असेल. म्हणून धबधब्यावर जात असताना काळजीपूर्वक जावा आणि तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांची विशेषतः काळजी घ्या. कारण जास्त पाऊस पडला की इथली दगडं खूप निसरडी होतात, त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर ओझरडी धबधबा म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या कुशीत दडलेला निसर्गाचा एक चमत्कारच आहे. कारण धबधब्याच्या भोवती पसरलेली हिरवीगार झाडं, धुक्याने झाकलेले डोंगर, पावसाच्या सरी आणि गार वारा मनाला एक वेगळाच आनंद देतात. धबधब्याचा आनंद घेऊन झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतरही आम्हाला आपल्या गावठी मॅटरचे चाहते भेटतच होते. त्यांना भेटून झाल्यानंतर आम्ही दोघं निघालो आमच्या घराच्या दिशेने. तर मग मंडळी, कसा वाटला हा माझा मिनी व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, फक्त कमेंटच करू नका तर रिपोस्ट आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि महत्त्वाचं म्हणजे पूजा संसारे पवार या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा. थँक्यू.